आयुक्त यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये जारी केलेला सीसीटीव्ही सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टी महाराष्ट्र यांच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे। काल आपल्या निवेदन दिलं, काय विषय होता? काल आपल्या संभाजीनगरचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत माननीय अरविंद पवार साहेब यांनी एक आदेश काढलेला आहे 2 महिन्यासाठी, म्हणजे 60 दिवसासाठी 163 BNSS कायद्याअंतर्गत, म्हणजे पूर्वी जो 144 कलम होती CRPCची त्या कलमाअंतर्गत त्यांनी आदेश काढलेला आहे। हा आदेश जो असतो 144 आपल्या 163 प्रमाणचा तो प्रतिबंधात्मक आदेश असतो। म्हणजे नागरिकांनी काय करू नये त्याची अर्जंटमध्ये आवश्यकता असेल तेव्हा अशा प्रकारचे आदेश काढण्याचे अधिकार पोलीस आयुक्त साहेबांना आहे, कलेक्टर साहेबांना पण आहे आपल्या एरियामध्ये। तर सर यामध्ये त्यांनी काय आदेश काढलेला आहे की आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढेही आस्थापने आहेत त्यामध्ये बघा, आता आपला एक तर तुम्ही 23 आस्थापनांची नावे त्यांनी त्यामध्ये सांगितलेली आहेत। त्यामध्ये जे आहे तर त्यांनी फक्त सोडलेला कोणता आहे, पान टपरी, आपल्या झोपडपट्टी आणि तुमचं ते किराणा दुकान, बाकीची जेवढे आस्थापने आहेत, बँक असो किंवा आपला दवाखाने असो किंवा मंदिरे असो, मशिदी असो किंवा तुमचे दवाखाने असो किंवा शॉपिंग मॉल असो किंवा तुमचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असो, प्रत्येक ठिकाणी हाय रेझोल्युशनचे आपला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे त्यांनी आदेश पारित केलेले आहेत आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आज रात्री म्हणजे 9 तारखेच्या 0001 वाजेपासून सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे आता जर आपण पाहिले समजा एखाद्या मंदिरावर, लहान मंदिरावर किंवा एखाद्या दर्ग्यावर जर सीसीटीव्ही नसेल तर पोलीसवाले त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतात आणि कारवाई सोपी कारवाई नाही आहे, ती कारवाई असते 223 BNS प्रमाणे, म्हणजे त्यामध्ये कॉग्निजेबल गुन्हा आहे आणि त्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आहे आणि त्यामध्ये पोलिसांना वॉरंट अटक करण्याचे अधिकार आहेत। असे म्हणजे पोलिसांनी याचा आदेश काढल्यामुळे आता संपूर्ण शहरामध्ये वातावरण जे झालेलं आहे की भयभीत वातावरण झालेलं आहे। आणि यांनी कारण काय दिलं त्याच्यामध्ये बघा, प्रतिबंधक आदेश असा असतो की काही करू नका, तर यांनी काय सांगितलं, करावं, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि ते कॅमेरे पण असे लावावे की 50 मीटरच्या तुमच्या अंतरावरचा तुमचा दृश्य क्लिअर दिसायला पाहिजे आणि हाय रेझोल्युशनचं पाहिजे आणि तुमचा DVR पण पाहिजे तुम्हाला, कॅमेरे लावून चालणार नाही, 15 दिवसाचा त्याच्यामध्ये आपलं ते स्टोरेज करता येईल अशा प्रकारचा त्यांना हे करायचं आहे। आमचं असं म्हणणं आहे सर की आपला हे गरीब लोक जे असतील तर ते कुठून लावतील हे आमचं म्हणणं आहे की जर पोलिसांना असं वाटत असेल की ह्या सर्व आस्थापनेवर त्यांनी सीसीटीव्ही लावायला पाहिजे तर याचा निधी शासनाने द्यायला पाहिजे। जेव्हा आपल्याकडे स्मार्ट सिटीचा जेव्हा प्रोजेक्ट सुरू होता त्यामध्ये बरेचसे ठिकाणी सीसीटीव्ही लावले होते, तर त्याचवेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी का सांगितलं नाही पोलिसांनी की ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही लावू शकले असते, भरपूर निधी आला होता, पण हा आता भुर्दंड नागरिकांनी सोसायचा हा चालणार नाही। पक्षातर्फे आपलं याबाबत काय आंदोलन असेल? आमचं असं म्हणणं आहे की जे आदेश माननीय CP साहेबांनी काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। आमचं सध्या आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आमचे दोन आमदार विधानसभेत आहेत, आम्ही हा मुद्दा विधानसभेत उचलणार आहोत। आमच्याकडे 40 खासदार आहेत, 20 तारखेपासून ते संसदेचं अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा उचलणार आहे। आपलं नाव? माझं नाव रियाज देशमुख, मी समाजवादी पक्षाचा